नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सच्चिदानंद परदेशी. माझ्या डॉक्टर सच्चिदानंद परदेशी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा महत्त्वाचा मुद्दा हा असा आहे की फिशर म्हणजे काय. मित्रांनो, आजचा फिशरचा व्हिडिओ करण्यामागं कारण असे की आपला मूळव्याधाचा व्हिडिओ जो आता सर्व चर्चेत आहे आणि प्रत्येक जण माझ्याशी कॉन्टॅक्ट करत आहे, परंतु लोकांना कळेना झालंय की अजून त्यांना मूळव्याध आहे, पाईल्स आहे, फिशर आहे का भगंदर आहे. त्यामुळं आज फिशर नेमका काय आहे आणि त्याचा आणि मूळव्याधामध्ये काय डिफरन्स आहे, काय अंतर आहे, त्याचा त्रास कसा वेगळ्या पद्धतीनं होतो ते मी आज सगळ्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तेव्हा नक्कीच तुम्ही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सर्व काही माहिती जाणून घ्या. तर चला, जर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसाल किंवा तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनल पाहत असाल तर नक्कीच आपला हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रजनांशी शेअर करा. तर चला सुरू करूया. मित्रांनो, फिशर म्हणजे काय. फिशर म्हणजे मित्रांनो गुदद्वारामध्ये किंवा संडासच्या जागी एक प्रकारची अशी एक जखम निर्माण होते. उदाहरण द्यायचे झाले तर आता हा कोरा कागद आहे, हे समजून घ्या, आणि संडासाच्या आतील मऊ त्वचा असते आणि तिथून ती जर त्वचा अशी क्रॅक झाली नकळत आणि ही अशी जखम संडासच्या जागी निर्माण होते, यालाच फिशर म्हणतात. तर हा फिशर निर्माण का होतो मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे या फिशरचं की संडासाच्या मार्गातून येणारा मल किंवा संडास येणारी ही घट्ट खड्यासारखी होत असते किंवा जर घासून आली किंवा काही पेशंटला कुंतायला लागत असतं या कंडिशन मध्ये, तेव्हा घासून येताना ही मऊ त्वचा कुठेतरी हे अशी फाटली जाते किंवा स्ट्रेस निर्माण होऊन तिथे जखम निर्माण होते. मग पेशंटला संडासला गेल्यानंतर आग होते, जळजळ होते किंवा संडास करताना खूप दुखतं. मित्रांनो, फिशरच्या लक्षणांमध्ये सगळ्यात महत्वाचं पेशंट तक्रार करतात ते म्हणजे की संडासच्या जागी आग होते, जळजळ होते, संडास करताना दुखतं. एक पेशंट तर ह्या त्रासामुळे एकतर जेवण कमी जेवतात आणि संडासला जायचं म्हणल्यावर त्यांच्या अंगावर काटा येतो, इतक्या कळा होत असतात आणि टेन्शन मध्ये येत असतात. मग ह्या तक्रारींचं निरसन करण्यासाठी काही होमिओपॅथिक औषधे आणि आयुर्वेदिक औषधे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु मित्रांनो, याचं महत्वाचं कारण काय होतं का असं. मित्रांनो, एक तर कॉन्स्टिपेशन, संडास साफ न होणे, दुसरी गोष्ट तुमचा येणारा मल किंवा येणारी संडास ही कडक खड्यासारखे होते आणि हेच दाब देऊन बाहेर येताना ह्या गुदद्वाराच्या मार्गामध्ये ही जखम होते, म्हणजे फिशर होतो. हे मूळ कारण आहे. तर हे याच्या मागचं गुड म्हणजे ह्या जर तक्रारी व्हायला नाही पाहिजे आपल्याला, तर सगळ्यात महत्वाचं संडास रोजच्या रोज साफ झाली पाहिजे, पोट व्यवस्थित साफ झाले पाहिजे, येणारा मल किंवा संडास जे आहे ती मऊ नॉर्मल प्रमाणात आली पाहिजे, सहजासहजी बाहेर आली पाहिजे, तरच ह्या गोष्टी व्यवस्थित होतील. मित्रांनो, पोट साफ होण्यासाठी मी मागे एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल या सगळ्या गोष्टींपासून सुटकारा मिळवण्यासाठी तर मी त्याची लिंक वर आय कार्ड मध्येही देत आहे आणि खाली डिस्क्रिप्शन मध्येही देत आहे, ती तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, आता यावर होमिओपॅथिक औषधे खूप चांगली आणि रामबाण आहेत, त्याचा आपण उपयोग केला तर या फिशरच्या आजारापासून नक्कीच सुटका मिळवू शकतो. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, जर संडासच्या जागी तुम्हाला आग होते, जळजळ होते, तर सल्फर 30 हे औषध खूप प्रभावी आहे. हे तुम्ही सकाळी उपाशीपोटी 2 थेंब पाण्यातून घेतलं तरी चालू शकतं. दुसरी गोष्ट ऍसिड नायट्रिकम. मित्रांनो, ऍसिड नायट्रिकम हे औषध एक खूप प्रभावी असं आहे. हे संडासच्या जागेच्या ज्या जखमा असतात, जिथे आतील मऊ ओलसर त्वचा आणि बाहेर कोरडी त्वचा याचा मेलाप होतो आणि ह्या मार्गाच्या जखमा असतील, तक्रारी असतात, ह्या सगळ्यांचं निरसन व्हायला मदत होते. तिसरं औषध म्हणजे राठानिया.
राठान्या हे औषध 200 पोटॅन्सी मध्ये 2-2 थेंब 3 वेळा घ्यायचे आहे. यानं हे औषध खास करून होमिओपॅथीमध्ये फिशरसाठी किंवा या गुदद्वारातील मार्गासाठी ज्या जखमा असतात, जे फिशर असतात, ते भरून आणण्यात मदत. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये काही कारगर औषध आहेत, जसे की हिरडा चूर्ण आहे, सोनामुखी चूर्ण आहे, त्रिफळा चूर्ण आहे. हे जर तुम्ही तुमच्या वैद्याच्या सल्ल्यानुसार किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी घेतलं तर तुम्हाला या गोष्टींपासून सुटका मिळू शकते. तसे त्रिफळा चूर्ण जर तुम्ही 1-1 चमचा जेवणानंतर जर घेताय तर हे खूप चांगलं प्रभावी काम करणार. कारण त्रिफळ्यामध्ये आवळा, हिरडा, बेहडा या 3 चूर्णाचं मिश्रण आहे. त्यामध्ये आवळा, त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण नैसर्गिकरित्या भरपूर असतं आणि हे संडासाच्या मार्गातील ह्या जखमा फिशर सारख्या असतात किंवा त्वचेसंबंधी काही तक्रारी असेल तर त्याचं निरसन करण्यासाठी आयुर्वेदिकरित्या नैसर्गिकरित्या खूप चांगलं असं ठरू शकतं. मित्रांनो, याचबरोबर तुम्ही रोजच्या रोज स्वच्छाला साफ झालं पाहिजे, संडास साफ झाली पाहिजे, मल व्यवस्थित आला पाहिजे, यासाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. जनरली आपल्या 20 किलोला 1 लिटर पाणी 24 तासात ह्या प्रमाणात, म्हणजे 80 किलो जर वजन असेल तर 4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. त्यात उन्हाळ्याचं सीझन आता सुरू आहे तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आहे. त्यामुळे तुमची पचन संस्था व्यवस्थित राहील, संडासला व्यवस्थित साफ होईल. फायबरयुक्त वनस्पती खाल्ल्या पाहिजे आहेत. त्याच पद्धतीने कोशिंबिरीचं प्रमाण म्हणतो आपण, तेही तुमच्या आहारात असून दे. ह्या सीझनमध्ये कलिंगड सारखी फळं येतात, ती भरपूर प्रमाणात खा. त्यामुळे मुळव्याध, पायस, बगंदर, फिशर यामध्ये तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.